स्वातंत्र्यानंतर वर्दीतील 78,000 जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. तरुण पिढीच्या हातात देशाचं भविष्य असून त्यांनी भारत अखंड ठेवून महासत्ता मिळविण्याची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर निवृत्त यांनी केलं आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त नर्हे येथील शैक्षणिक संकुलात 8व्या शौर्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजित पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश घोरडे यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईकचे अनुभव सांगितले. विंग कमांडर विनायक डावरे निवृत्त यांनी पोलिसांच्या योगदानाचा गौरव करत राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याच्या गरजेवर भर दिला. संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी अंतर्गत सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे फार संस्थांनी राष्ट्रीयत्व आपल्याला शिकवण्यात फार माघार राहिली. परंतु जाधवर संस्था ही गेली 12 वर्ष हे कार्य करीत आहे आणि यातूनच पुढे भावी भारताचे सक्षम नागरिक तयार होणार आहेत आणि त्यांना जे संस्कार इथे दिले जात आहेत त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये देणारी ही शिदोरी ही शिक्षण संस्था तुम्हाला देत आहे. त्या उपक्रमापैकीच हा एक उपक्रम शौर्य पुरस्कार. वास्तविक पोलीस हे समाजाचे एक आवश्यक घटक आहेत, परंतु त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आपल्याला त्यांची आठवण केव्हा येते? ज्या वेळेला काही गुन्हे घडतात त्याच वेळेला आठवण येते, एरवी आठवण येत नाही. परंतु ते समाजात राहून कायदा आणि सुव्यवस्था पालन करून नागरिकांचं जे संरक्षण करतात ते अतिशय अप्रतिम कार्य आहे. तर हे असे शांत किंवा ज्याला सायलेंट वॉरियर म्हणतात तसे आपले हे सायलेंट वॉरियर्स आहेत आणि या शिक्षण संस्थेने त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर एक फार मोठा आदर्श ठेवलेला आहे. आणि हे असं आदर्श काळ आपल्या समाजामध्ये होणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय एकतर त्यांना मोटिवेशन किंवा प्रेरणा कुठून मिळणार आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचे उद्देश आहेत. म्हणून शूरवीर तर हे आहेतच, परंतु त्यांच्यासारखं शौर्य आपणही निर्माण करावं म्हणून विद्यार्थ्यांना जी प्रेरणा मिळते ते कार्य संस्थेने चालवलेलं आहे. हे बघून खरोखरीच मला अभिमान वाटतो. आणि ही संस्था असं कार्य आणि असे उपक्रम सतत करत राहो आणि तुम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगले नागरिक बनवण्याची ही जी संस्थेची धडपड आहे त्याला तुम्ही निश्चितच मान देऊन उत्तम नागरिक म्हणून समाजामध्ये कार्य कराल अशी अपेक्षा करून तुम्हालासुद्धा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सर, मी मराठवाड्यातून येतो. आमच्या आज मराठवाड्याची परिस्थिती आज अशी आहे की त्या मराठवाड्यामध्ये एका जातीच्या महाराजाला दुसऱ्या सप्त्याला बोलवलं जात नाही. दुसऱ्या जातीचा महाराज एखाद्या जातीच्या लोकांनी जर सप्ताह भरवला तो त्या ठिकाणी जात नाही. एका जातीचा माणूस दुसऱ्याच्या शेतात काम करायला जात नाही. दुसऱ्या जातीचा माणूस त्याच्या जातीचा जर त्या ठिकाणी किराणा मालाचा दुकानदार असेल तर त्याच्याकडे जातो आणि त्या सगळ्या गोष्टी करतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरती जातीयवाद हा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सगळ्या या मराठवाड्यामध्ये झालेला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना एक स्वतःचे विचार करता आले पाहिजेत. नुसतेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून यांच्या जातीचा नेता उठला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून लोक लगेच पुढे निघाली आणि देश पेटवायला लागली, महाराष्ट्र पेटवायला लागली. अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक आजच्या युगामध्ये सुद्धा भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, त्याचबरोबर पथनाट्यासारख्या स्पर्धा असतील, एकल तबला वादन असेल, शास्त्रीय संगीत असेल, शास्त्रीय गायन असेल, अशा पद्धतीच्या स्पर्धा जाधवर करंडकच्या माध्यमातून आपण घ्यायला चालू केल्या. याच्यामध्ये जी वास्तव परिस्थिती आहे त्याच्यामधले जे हिरो आहेत ते खरे हिरो हे आहेत की यांनी खऱ्या अर्थानं तिथं जाऊन बॉर्डरवरती कामं केलेली आहेत आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी
काम केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उरी पिक्चर तुम्ही पाहिला तरी अंगावरती काटा येतो की कशा पद्धतीनं जवान आतमध्ये घुसले, आणि जर तुम्हाला त्या पिक्चरमध्ये ओरिजिनल इन्सिडन्स मिलिटरीमध्ये घडलेला तो जर माणूस तुमच्या समोर असेल तर काय होईल, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचे ज्येष्ठ श्रेष्ठ आर्मीमधले ऑफिसर दरवर्षी या शौर्य पुरस्काराला आपण या ठिकाणी बोलावतो. तुम्हालाही दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे, समजलं पाहिजे की समोर की ह्या लोकांनी कशा पद्धतीनं तिथं काम केलं असेल, कशा पद्धतीनं ही लोक पुढे गेलेली असतील, आणि किती वेळा यांना आपण मरत आहोत, आता आपण वाचत नाही, आपलं आता काही खरं नाही. कर चले हम विदा साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हे पिक्चर जुन्या काळातले बघा तुम्ही. लता मंगेशकरचं गाणं हे 62च्या युद्धानंतर 61चं 62चं जे युद्ध झालं आपलं 62 आणि 65 चीन बरोबर, त्यावेळेला पंडित नेहरूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची जी गाणी आहेत ती आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. ती देशप्रेम खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जागृत होईल अशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण साने गुरुजी बल सागर भारत हो, विश्वात शोभोनी राहो, करी कंकन करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असं म्हणणारी पिढी तयार झाली पाहिजे, असं म्हणणारे युवक तयार झाले पाहिजे.